अत्यंत वाईट, म्हणजे काल लोक अक्षरशः आम्हाला वाचवा बोलत होते, पण कोणीच काही करू शकलं नाही. एवढी आग पण एवढी तीव्र स्वरूपाची होती. नाही तो ड्रायव्हर बोलत होता ब्रेक फेलाय काही लोकांच्या गाडी स्पीडमध्ये असल्यामुळे लोकांना काही कळलं नाही. दरवेळेस फक्त ते उताराचं कारण सांगितलं जातं, पण त्याच्यावर मग काही पर्याय तर केला पाहिजे ना. ह्याला कुठं ह्या गाडीला कंट्रोल होण्याचं वावच नाहीये. हा उतार तिथनं जे सुरू होतो हे 5 किलोमीटरचा उतार आहे, बहुतेक 5-6 किलोमीटरचा. ह्याला कुठंतरी वाव पाहिजे, स्पीड ब्रेक. आणि जे पट्टे जे आहेत ते पांढरे, त्याच्यामध्ये धोकादायक आहे ते भरपूर. मेन गोष्ट आहे ना, प्रशासन झोपलेलं आहे पहिली गोष्ट. कारण आता एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा इथं एकही अधिकारी तिथं ट्रॅफिकला नाहीये. जनतेचं काही घेणं देणं नाही यांना, फक्त राजकारण करायचं आणि आपली पोळी बाजून फॉर्च्युनर मध्ये फिरायचं. गाडीच्या अवस्थेवर सांगा. अत्यंत हृदयाला वेदना देणारी म्हणजे दुर्घटना ही. हा जो स्पॉट आहे सेल्फी स्पॉट, वर तीव्र उतार आहे स्वरूपाचा. त्यासाठी सरकारनेच काहीतरी यंत्रणा केली पाहिजे. तिथं स्पीड हे बसवलेलं आहे, त्या डिवायडर बसवलेलं आहे, तरी पण अत्यंत वाईट, म्हणजे काल लोक अक्षरशः आम्हाला वाचवा बोलत होते, पण कोणीच काही करू शकलं नाही. एवढी आग पण एवढी तीव्र स्वरूपाची होती. नाही का प्रत्यक्षदर्शी होता तुम्ही, आता हे वाहन जे झालंय त्यातली माणसं जगली असतील का? जगलेत. हो. काल काय घटना काय घडली? त्या ट्रकचा ब्रेक फेल झाला ना, तो ड्रायव्हर बोलत होता ब्रेक फेलाय काही लोकांच्या गाडी स्पीडमध्ये असल्यामुळे लोकांना काही कळलं नाही की गाडीचं स्पीड काय आणि काय सांगतोय. हा अपघात बघायला लांबून आलीत आणि गाडी बघतात काय अपघात झाला, एवढी भीषणता होती इथली. मात्र जे वाहन चालक आहेत बघा, आता कसंही कोण रॉंगवेने जात आहे, कोण नियम पाळत नाहीये. कसं माहिती आहे का की इथं शिस्त नाही. एखाद्या ट्रकला जर एखादा माणूस आडवा गेला तर तो ड्रायव्हर जलबिचल होतो ना, त्यामुळे त्याचं कंट्रोल जातं. असं नाही की ट्रक ड्रायव्हरची काही चूक आहे, पण ते लोक बी पब्लिक बी कारवाले कुठलाही वाहन चालक असू त्यांनी नियम पाळलेच पाहिजे. आज त्या निष्पाप लोकांचा बळी गेलाय, याला सगळं जनताच जबाबदार आहे ना. आणि लोक जे आहेत ना ती व्यवस्थित ड्रायव्हिंग करत नाहीत, त्यामुळे प्रॉब्लेम होते. बाकी तीव्र उतार पण आहे. उतार आहे आणि गाडी लोड होता ना, लोड असल्यामुळे गाडी ब्रेक लागू शकत नाही. ही सगळी बघ्यांची गर्दी झाली आहे. जो काही अपघात घडला त्या अपघातामध्ये 8-9 लोक मेलेले आहेत आणि ही लांबून लोक सगळी बघायला आली आहेत. काही प्रत्यक्षदर्शी पण आहेत, इथं नेहमी वावरणारी देखील आहेत. काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काय वाटतं तुम्हाला? उपाययोजना किती जरी केल्या तरी हे जे वाढलेलं ट्रॅफिक आहे याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. प्रत्येकालाच लायसन वगैरे देण्याची प्रक्रिया थोडीशी थांबवली पाहिजे. 18 वर्षाच्या वरती लोकांना वाहनधारकाचा परवाना दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक ठिकाणी आता हे गाव आहे, या गावाच्या ठिकाणी थोडंसं सिग्नलची व्यवस्था करायला हवी. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही होता काल पाहायला? कुठून आले तुम्ही? मी इथं नड्यामध्येच आहे राहायला. आता काय आपल्या गावात अपघात घडलाय, लोक मेली. इथं हा जवळजवळ 5-6 वेळेस दरवेळेस फक्त ते उताराचं कारण सांगितलं जातं, पण त्याच्यावर मग काही पर्याय तर केला पाहिजे ना. प्रचंड उतार आहे, त्याच्यावर ॲटलिस्ट हा वस्तीचा जो भाग आहे, ॲटलिस्ट तिथे तरी बॅरिकेटिंग तरी लावली पाहिजे की जो हायवेवर सहजासहजी कोणी येणार नाही. बघा ना तुम्ही, आता हे हॉटेलच्या बाहेर केलेलं अवैध सगळं पार्किंग असेल, कुठेही बोर्ड नाही आहेत, लोक खाण्यासाठी चहासाठी थांबतात. हॉस्पिटल्स आहेत, कॉलेजेस आहेत, लोक कशी येत आहेत, कशाही गाड्या लावत आहेत, जात आहेत. मग ह्याला पाहिजे ना. आणि लोकांची पण जबाबदारी आहे. त्याच्यात टू व्हीलरवाले इतक्या म्हणजे बेशिस्तपणे येतात आणि अपघात घडले, मात्र त्याची दाहकता लोकांना अजून काही आलेली दिसत नाही. नाही दिसत आहे, कारण ते स्वतःला झळ पोचलेली नाही ना, घरातलं कोणी गेलेलं नाही. आता एका आणि जे कोणी असं मध्ये येतात ते साबूत राहतात आणि त्यांना वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये हे बाकीचे भरले जातात. काय वाटतं तुम्ही रहिवाशी, तुम्ही इथले? नाही, मी किरायला राहतो. इथं परिस्थिती सांगण्याचा उद्देश म्हणजे हाय तोच उतार आहे. हे उतार कमी कमी बोगद्यापासून जे सुरू होतो हा उतार आजपर्यंत आहे. ह्याला कुठं ह्या गाडीला कंट्रोल होण्याचं वावच नाहीये. हा उतार तिथनं जे सुरू होतो हे 5 किलोमीटरचा उतार आहे, बहुतेक 5-6 किलोमीटरचा. ह्याला कुठंतरी वाव पाहिजे, स्पीड ब्रेक म्हणा काय म्हणा, किंवा पोलिसाची तिथं कुठं तर एक टीम पाहिजे की बाबा ह्या जो गाडी उतार ओव्हर कंट्रोल करेल त्याला काय तर आढावा होण्यासाठी नाही का प्रयत्न केलं पाहिजे. अशा आडवे कॅमेरा लावले त्यांनी दंड मारण्यासाठी. हा बरोबर आहे, पण ह्या जीवाची किंमत आहे की नाही? नाही, कॅमेरा लावलेत हे बरोबर आहे, त्यांनी सोय केले तसं. परंतु काही असे ओव्हर ड्रायव्हर असतात की ड्रिंक करून वगैरे
कारण की एकामुळे नाही का 10 जणांना भोगावं लागतं ह्या गोष्टी. एकाचा कालचं तसंच झालं. एकाचं निष्काळजा काय होणं, ब्रेक फेल होणं वगैरे 10 जणांना झालंच ना शेवटी. काय वाटतं भाऊ, तुम्ही इथले रहिवासी का? काय तर पर्याय काढला पाहिजे. अपघाताची चर्चा झाली, सकाळी मंत्री महोदय पण पाहून गेले. आज तुम्ही देखील आलाय बघायला. तुम्ही वाहन चालवता का? काळजी घेता वाहन चालवताना? आपलं टुरिस्टच आहे. टुरिस्टच आहे. काय वाटतं तुम्हाला या रोडवर काय केलं पाहिजे उपाय? काय तर पर्याय काढलाच पाहिजे ना. आता स्पीड ब्रेकर पण टाकलं, त्याच्यामुळे पण जास्त होते. म्हणजे रेग्युलर आपलं टोलेवर येणं जाणं असतं. तुम्ही मी देत राहिलं मध्ये. काय वाटतं कालचं सगळं बघून? नाही, प्रचंड मोठा अपघात होता तो. आणि जे पट्टे जे आहेत ते पांढरे आहेत, त्याच्यामुळे धोकादायक आहे ते भरपूर. अजून देखील बघा वाहने जोरात स्पीडने येत आहेत. कालचा जे अपघात तरी झाला तरी वाहनाला लगाम असं कोणी लावलेलं दिसत नाही. मेन गोष्ट आहे ना, प्रशासन झोपलेलं आहे पहिली गोष्ट. कारण आता एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा इथं एकही अधिकारी तिथं ट्रॅफिकला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे रॅम्बलर लावलेले आहेत हे तात्पुरता स्वरूपाचं आहे. आणि हे रॅम्बलरला सुप्रीम कोर्टाकडनं विरोध आहे आणि त्याला लिगली नाही आहे पहिली गोष्ट. त्यासाठी ना ह्यावेळी वेळोवेळी इथं सुप्रियाताई सुळे आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी, NHAIचे वरिष्ठ अधिकारी व्हिजिट होत आहेत, पण यांच्याकडनं कुठलाही ठोस पुरावा आणि ठोस पुराव्याचा आणि काम झालेल्याचा माहिती प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचेल किंवा पोहोचू शकणार नाही, हा पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट, वाहन चालवताना आपण हे शेवटी मशीन आहे हो, आणि आपण ते ऑपरेट करतो आणि त्या पद्धतीनं आपण देखील काळजी घेणं गरजेचं आहे. ब्रेक फेल झाला म्हणजे 100% खरं आहे. फक्त इथं नागरिकांनी पण स्वतःच्या जीवाची काळजी करून शक्यतो जे ड्रायव्हिंग लाईनिंग दिलेले आहेत, मोठ्या व्हेकलसाठी लेफ्टला आणि लहान व्हेकलला राईटला, हे जे दिलेलं आहे त्यानुसार ते आपण चालवले पाहिजे. हेल्मेटचा वापर केलेला पाहिजे. पण कुठेतरी NHAI पण ह्याच्यामध्ये दोषी आहे. कारण मुख्यत्वे जिथं जो स्लोप आहे, जो जसा तुम्ही बोगदा क्रॉस केल्यानंतर डायरेक्ट नवली ब्रिजपर्यंत 3 किलोमीटर आहे ना, तर कंटिन्युअसली गाडी बंद केला तरी गाडी इथपर्यंत पोचते. तर याच्यामध्ये कुठेतरी NHAIचं काम आहे की दुसरी गोष्ट. आणि NH4 जो जुना नाव आहे आणि आता NH44 हे नवीन नाव आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा पॅन इंडियामध्ये तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त टोल हा फक्त खेड शिवापूरला आहे, 125 रुपये प्रति. बाकी तुम्ही कुठेही महाराष्ट्रात किंवा पॅन इंडियामध्ये गेलं तर 85 रुपये किंवा 90 रुपये पुढे नाही. आणि त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघू शकता, खेड शिवापूर टोल नाका क्रॉस केल्यानंतर तर जागोजागी काम चालू आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता की सुप्रीम कोर्टाचा मागच्या महिन्यात आदेश आहे, चेन्नईच्या हायकोर्टात आदेश आहे की जिथे तुमचं काम चालू आहे तिथे तुम्ही टोल वसुली करू शकत नाही. काय काम करता एवढी सगळी हे करताय? मी मेडिकल फील्डमध्ये आहे. मला ह्या रस्ते संदर्भात मी फॉलोअप भरपूर घेतला आहे. आता तुम्ही बघू शकता तिथं सेल्फी पॉईंट म्हणून आहे, मशानभूमी आहे. त्या मशानभूमीच्या समोर हा सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोडच्या इथं हे NHAIच्या अंडरमध्ये येतो सर्व्हिस रोड. पावसाळ्यात तिथं दरवेळी कमीत कमी 2 फुटाचा खड्डा होतो आणि तिथं वेळोवेळी 2 फुटाचा खड्डा होतो. पण तिथं तुम्ही बघता ते नगरपालिकेला आम्ही 4 वेळा अर्ज केला आणि नगरपालिकेने पण NHAIला कमीत कमी 4 वेळा लेखी पत्र व्यवहार केलेला आहे. पण NHAI कडून कुठलाही प्रतिसाद भेटत नाही. कारण NHAIला लोकांची सेवा करायची नाही, तर NHAIला फक्त पैसे कमवायचे आहेत. हे राजकीय सपोर्ट असल्याशिवाय होत नाही. NHAIचे ह्यासाठी ह्या अधिकारी कारणीभूत आहेत आणि त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या संदर्भात अधिकाऱ्यांवरती देखील गुन्हे दाखल पाहिजेत. अपघात बघायला अनेक लोक येत आहेत, बघतात कारण अपघात इतका भीषण होता. काय कुठून आले तुम्ही? काय इथलेच तुम्ही? काय परिस्थिती असते तुम्ही? नेहमीच ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ते जास्त. काय उपाययोजना केल्या पाहिजेत? पण काय स्वतः लोकांनी पण स्पीड ब्रेकर स्पीड कमी केला पाहिजे. असताना तिकडून उतार आहे खूप. प्रशासनाने पण त्या उताराची दक्षता घेतली पाहिजे. काय बळी गेलेले जातात आणि 4 व्हीलर 2 व्हीलर ब्रेक कंट्रोल नाही, सिस्टीम नाही आणि 50च्या स्पीडवरती गाडी चालली पाहिजे. आणि कॅमेरे आहेत पण फाईन मारत नाही, पोलिस लक्ष देत नाहीत. आणि ज्या ठिकाणी पोलीस अवेलेबल पाहिजे तिथं राहत नाही. जिथं पोलीस अशा ठिकाणी बरं जिथं फाईन पाहिजे, गृह खात्याला पैसे पाहिजे, पोलिसांचा पगार निघला पाहिजे. जनतेचं काही घेणं देणं नाही यांना. फक्त राजकारण करायचं आणि आपली पोळी बाजून फॉर्च्युनरमध्ये फिरायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या किंवा राजकारणात बातम्या वळवण्यासाठी काही गोष्टी स्वतःहून घडवून आणतात. अशा ठिकाणी या गोष्टी चालल्यात महाराष्ट्रात. आणि तरुण पिढी या राजकारणाच्या पाठीमागं दारू पिऊन अशा गोष्टी करून त्यांचं झेंडे घेऊन नाचतात आणि आपल्या कुटुंबाला बरबाद करून टाकतात.